पुण्यामध्ये 50 ड्रग्ज तस्कर पोलिसांच्या रडारवरती आहेत। 50 जणांना पकडण्यासाठी पोलीस सर्च ऑपरेशन राबवणार आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे। पुणे पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या तपासामध्ये 50 जणांच्या नावाची यादी समोर आलेली आहे आणि आता हे सगळे जण पोलिसांच्या रडारवरती आलेले आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिलेली आहे। पुण्यात 50 ड्रग्ज तस्कर पोलिसांच्या रडारवरती आलेले आहेत। 50 जणांना पकडण्यासाठी पोलीस सर्च ऑपरेशन करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेली आहे। पुण्यात 50 ड्रग्ज तस्कर पोलिसांच्या रडारवरती आहेत। 50 जणांना पकडण्यासाठी पोलीस सर्च ऑपरेशन राबवणार आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे। पुणे पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या तपासामध्ये 50 जणांच्या नावाची यादी समोर आलेली आहे आणि या सगळ्यांना पकडण्यासाठी आता सर्च ऑपरेशन केलं जाईल असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय। चंद्रशेखर भांगे आमचे प्रतिनिधी थेट आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं ड्रग्ज तस्करांच्या याद्या समोर येत आहेत, ड्रग्ज तस्करीच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये नेमकं चाललंय का असा प्रश्न समोर येतो। आता 50 जणांची थेट यादी समोर आली आहे। तृप्ती, हे जे 50 जण जे आहेत ते ड्रग्ज तस्करामधील जे महत्त्वाचे जे दुवे आहेत, म्हणजे यांच्या मार्फतच जे ग्राहक आहेत आणि डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांच्याकडे हे सगळं ड्रग्ज जात होतं आणि त्यामध्ये आपण पाहिलं की हे सगळे 50 जे ड्रग्ज तस्कर आहेत ते नागपूर, ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरांमधील आहेत। या 50 जणांची यादी पोलीस आयुक्तांनी काढलेली आहे आणि या यादी वाटेच्या सगळ्यावरती आता कारवाई पोलीस जे आहे ते एक मोठं सर्च ऑपरेशन राबवून करणार आहेत। आपण पाहिलं की पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 11 आरोपींना अटक केलेली आहे। पुण्याजवळील कुरकुम MIDC या ठिकाणी सगळी ड्रग्ज फॅक्टरी सुरू होते आणि याच ठिकाणून जे तयार होणारे जे ड्रग्ज आहेत ते थेट लंडनपर्यंत जात होते आणि या सगळ्या मधील जे आरोपी आहेत त्या सगळ्यांना पोलीस आता अटकेची कारवाई करत आहेत। परंतु या ड्रग्जचा जो मास्टर माइंड आहे संदीप दुनिया हा मात्र सध्या विदेशामध्ये पळून गेलेला आहे। त्याचे इतर साथीदारांचा शोध पुणे पोलीस घेत आहेत, परंतु या 4 शहरांमधील जे ड्रग तस्कराचे महत्त्वाचे दुवे ठरणारे जे आरोपी आहेत त्यांच्या मुसक्या जे आहेत ते पुणे पोलीस आता आवळणार आहेत। कारण या सगळ्या 50 तस्करांची जी कुंडली आहे ती पुणे पोलिसांनी तयार केलेली आहेत आणि या सगळ्या कुंडलीद्वारेच यांच्यावरती कारवाई होणार आहे। आपण पाहिलं की देशभरामध्ये जे आहेत ते ड्रग्ज जे आहेत ते पुण्यातूनच सप्लाय केलं जात होतं। खरं तर पुण्यातील कुरकुम MIDC मध्ये जे तयार होणारे जे ड्रग्ज आहेत ते पुण्यातील विश्रांतवाडी या गोडाऊनला आणलं जायचं आणि त्याच ठिकाणाहून वेगवेगळ्या मार्गाने हे जे ड्रग्ज आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केलं जायचं आणि या सगळ्याचा जो मास्टर माइंड आहे तो संदीप दुनिया हा सध्या फरार आहे। त्याचे इतर सहकारी साथीदार आहेत, त्यामध्ये आपण पाहिलं की भुजबळ आणि भीमाजी साबळे हे जे मुख्य साथीदार आहेत ते पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत। त्याचबरोबर इतर त्याचे साथीदार सुद्धा ताब्यात आहेत, परंतु यातील जो मुख्य आरोपी आहे संदीप दुनिया हा सध्या कुवेतमध्ये असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये देशामध्ये पुणे पोलीस या संदीप दुनियाचा शोध घेत आहेत, परंतु आता या ज्या 50 जणांची यादी आहे ती समोर आलेली आहे। या यादीद्वारे पुणे पोलीस कारवाई करणार आहेत। त्यामध्ये नागपूर, ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरातील हे सगळे आरोपी आहेत। आता लवकरच या सगळ्यावरती कारवाई जी आहे ते पुणे पोलीस एक मोठं सर्च ऑपरेशन करून करणार आहेत। तृप्ती, चंद्रशेखर, शहरी भागात महाराष्ट्रातली ही जी शहरं आहेत 4 शहरांची नावं आलेली आहेत ज्यांच्यामध्ये ज्या ठिकाणी ड्रग्ज तस्करी सुरू होती, मात्र हे संपूर्ण जे जाळं आहे ते देशभरात पसरलेलं होतं, शिवाय परदेशात सुद्धा ड्रग्ज तस्करी होत होती। त्यामुळे या 50 जणांच्या यादीमध्ये देशामधल्या इतर कोणाची नावं आहेत का? तृप्ती, खरं तर हे सगळे ड्रग्ज तस्कर आहेत, त्यांच्यावरती वेगवेगळ्या शहरामध्ये गुन्हे जे आहेत ते दाखल आहेत, परंतु अद्याप या सगळ्यांची नावं जी आहेत ती समोर आलेली नाहीत। परंतु हे जे 50 ड्रग तस्कर आहेत ते VIP ज्या पार्ट्या चालतात देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ज्या पार्ट्या चालतात, या सगळ्या पार्ट्यांना हे सगळे जे ड्रग्ज तस्कर आहेत ते ड्रग्ज पुरवायचे। त्याचबरोबर कॉलेज आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी ड्रग्ज वितरित केलं जायचं हे सगळे 50 जण आहेत। हे नेमके 50 जण कोण आहेत याची कुंडली पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे आहे। लवकरच याच्यावरती मोठं सर्च ऑपरेशन ज्यावेळेस राबवलं जाईल या 50 जणांना पोलीस अटक करतील, परंतु आपण पाहिलं की हजारो तरुण पिढी जी आहे ती बर्बाद होण्यापासून सध्या पुणे पोलीस वाचवत आहेत। परंतु या सगळ्यावरती ज्यावेळेस कारवाई होईल ही कारवाई मात्र फार मोठी असणार आहे। तृप्ती, निश्चित। चंद्रशेखर, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।